बौद्ध धम्माच्या साहित्याचे गाढे अभ्यासक, विचारवंत, लेखक ज्यांनी संपूर्ण धम्मपदाचं भाषांतर, धम्मपदाचं लेखन आपल्या सर्व महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या वाचकांपर्यंत पोहोचलेलं आहे. बौद्ध धम्माचा केवळ साहित्याचाच नव्हे, केवळ तत्त्वज्ञानाचा नव्हे, तर त्याच्या आध्यात्मिक अंगाचाही ज्यांनी अनुभूतीच्या साक्षात्कारातून स्वतः अनुभव घेतलेला आहे, असं एक व्यासंगी व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत थ्रीवेज मीडियासोबत आहे. थ्रीवेज मीडियाचे प्रेक्षक हे त्यांना फार जवळून ओळखतात. पुन्हा एकदा त्यांच्याशी आपली भेट होते. माननीय DL कांबळे सर, आपलं थ्रीवेज मीडियामध्ये पुन्हा एकदा स्वागत. सर, तुम्ही धम्मपदाचे गाढे अभ्यासक आहात, बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक आहात. आज धम्माची स्थिती जी काही आहे, देशात अनेक OBC बांधव म्हणतायत की आम्ही बौद्ध धम्मामध्ये प्रवेश करणार आहोत. तर हे सगळं वातावरण पाहून आज आपल्याला धम्म चळवळीच्या विषयी काय सांगावंसं वाटेल? सध्या जी चळवळ उफावते आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कारण देशाचा विकास हा त्याच्या संस्कृतीवर अवलंबून असतो. पूर्वी ह्या देशाची भरभराट, मानवजातीची भरभराट जी झाली सम्राट अशोकाच्या काळामध्ये, त्याला कारण की ही बौद्ध संस्कृती आहे. बौद्ध संस्कृती किती ग्रेट आहे याचा परिचय संपूर्ण आशिया खंडाला आणि जगताला पण होत आहे. कारण याच्यात स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ह्या गोष्टीचा वारंवार उल्लेख केलेला आहे. आणि आपल्या संविधानातही डॉक्टर बाबासाहेबांनी हे सगळे तत्त्वज्ञान त्याच्यात टाकलेलं आहे. आणि सगळ्यांना आव्हान पण केलेलं आहे. त्यांनी जी घटना सगळ्या भारताला अर्पण करताना त्यांनी जी वॉर्निंग पण दिलेली आहे की ह्या देशाचा विकास करायचा असेल तर स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ह्यावर आधारित ही संस्कृती आपण जोपासली पाहिजे. आणि त्यासाठीच 6 वर्षानंतर बाबासाहेबांनी आपल्याला ह्या धम्मामध्ये आणलेलं आहे. आणि आपल्या देशाला पुन्हा त्याची माहिती मिळवून दिलेली आहे की बौद्ध संस्कृती किती ग्रेट आहे, जी जवळजवळ 1200 वर्षे ह्या देशातून नष्ट झालेली होती. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, बाबासाहेबांनी त्यावेळी वॉर्निंग दिलेली आहे की बाबा ही घटना कितीही चांगली असेल तरी त्याच्यावर अंमल करणारे लोक चांगले नसतील तर त्या घटनेचा काही उपयोग होणार नाही. आणि घटना कितीही वाईट असली तरी त्याचा अंमल करणारे लोक जर चांगले असतील तर ती घटनासुद्धा यशस्वी ठरू शकते. म्हणजे माणसाचे विचार ह्याच्यात जास्त महत्त्वाचे आणलेले आहेत. भगवंतांनी धम्मपदामध्येही सांगितलेलं आहे. पहिलीच गाथा त्यांनी सांगितलेली आहे की मनोपुबंगम्मा धम्मा मनोसेठ्ठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततोनम दुःखमन्वेती चक्कम व वहतो पदम. मन हे सगळ्या गोष्टीचे मूळ आहे. मन हेच प्रधान आहे. मन हेच मनोमय आहे.
मनाच्या दुष्टतेने जो बोलतो आणि कृती करतो, तेव्हा दुःख त्याच्या पाठीशी असं धावतं की जसं बैलगाडीचं चाक बैलाच्या पायाच्या पाठीमागे धावतं. बघा, भगवान नुसतं ही गाथा सांगत नाही, तर त्या गाथेमध्ये तत्वज्ञान भरलेलं आहे. तत्वज्ञान असं भरलेलं आहे की हे सारंच मनावर अवलंबून आहे. मन हे सगळ्या गोष्टीचं मूळ आहे. म्हणजे जे ही घटना अंमलात आणणारे जे लोक असतील, त्यांचं मन स्वच्छ नसेल तर ही देशाला घटना व्यवस्थित रीतीने देऊ शकत नाही. आणि असं जर झालं नाही तर त्या देशाचा विनाशच होणार. बुद्धांनी जी धम्मपद सांगितली, त्या धम्मपदांच्या गाथांमागे म्हणजे तथागतांचं, भगवान बुद्धांचं नेमका काय संदेश असायचा किंवा कशासाठी त्यांनी या गाथा सांगितल्या? गाथा ह्या माणसाच्या उद्धारासाठी आहेत. माणसाचा उद्धार कसा होईल, मनुष्य स्वावलंबी कसा होईल, मनुष्य सुखी कसा होईल, आणि ही मानवजात उत्कर्षास कशी पोहोचेल, ह्याचा मूळ त्याच्यात आहे. म्हणजे भगवंतांनी प्रथम 4 आर्य सत्य सांगितले धम्मचक्र प्रवर्तनामध्ये. त्यांनी हे जगात दुःख आहे, दुःख आहे असं म्हणून ते थांबले नाही. कारण लोकांनी, इतरांनी जे अपप्रचार केलेला आहे की बुद्ध दुःखवादीच आहेत, फक्त दुःख सांगतात, ते पुढचा सांगतच नाही, पुढचा विचार करत नाही. मग भगवंतांनी दुःख सांगितलेलं आहे, पण दुःखाचं कारण पण सांगितलेलं आहे की बाबा हे कारण कशात आहे, आणि त्याचे कारण तुम्ही जेव्हा काढून टाकाल, निरोध कराल, त्याचा नष्ट कराल, तेव्हा अशी अवस्था येऊ शकते की तुमचं दुःख राहणारच नाही. म्हणजे तुम्ही दुःखातून मुक्त होऊ शकता. पण मुक्त होणे एवढ्यावरच सोडलं नाही त्यांनी, ते मुक्त होण्याचा मार्ग पण सांगितलेला आहे. म्हणजे 4 आर्य सत्यामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख हे नष्ट होऊ शकते, दुःखाचा निरोध होऊ शकतो. एवढ्यावर तुम्हाला सोडून दिलं नाही, तुम्ही दुःखवादी म्हणता भगवंतांना, ते एवढ्यावर त्यांनी सोडून तुम्हाला दिलेलं नाही, त्याचा मार्ग पण सांगितलेला आहे. आर्य अष्टांगिक मार्ग अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. हा मध्यम मार्ग आहे, हा टोकाचा मार्ग नाही. काही धर्म टोकाची भूमिका घेतात आणि बुद्धाच्या काळामध्ये तर अतिशय टोकाची भूमिका घेणारे साधू संन्यासी होते. तो मार्ग पण भगवंतांनी अनुभवला. जवळजवळ 6 वर्षे त्यांनी तो अनुभव केला. अति कष्ट दिले शरीराला, अतिशय कष्ट दिले की बा चला यांचा मार्ग हे म्हणतात, तर तोही आपण अनुभव घेऊन बघू की ह्या कष्ट दिल्यानं मनुष्य सुखी होतो का. पण त्याच्यात त्यांना सुखाचा अंश सापडला नाही. कारण त्यांना वाटलं की जर मी शरीराने स्वस्थ नसेन तर मी विचार करू शकत नाही. विचार शक्ती माणसाची नष्ट होती. पोटाला काहीतरी पाहिजे. पोटाला तुम्ही दिल्यावर तुम्ही स्वस्थ व्हाल. आणि साऊंड माइंड इन ए साऊंड बॉडी. म्हणजे तुमचं शरीरच स्वस्थ नसेल तर तुम्ही विचार करू शकत नाही चांगल्या गोष्टी, तुमची प्रज्ञा वाढू शकत नाही, तुम्ही प्रज्ञेनं काम करू शकत नाही. हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं. पण बुद्धांनी या ज्या गाथा, धम्मपद गाथा यांची संख्या एकूण किती आणि ती कोणत्या कोणत्या वेळी बुद्धांनी सांगितली? जवळजवळ 423 गाथा आहेत. याला 26 प्रकरणं आहेत. 26 प्रकरणं आहेत आणि जवळजवळ 423 गाथा आहेत. पण त्यांनी काही प्रसंगानुरूप
एखाद्या प्रसंगाला एकच गाथा सांगितली, एखाद्या प्रसंगाला 2 सांगितल्या, 3 सांगितल्या, म्हणजे ज्यावेळी त्यांना योग्य वाटलं. तर अशा जवळजवळ 300 कथा आहेत. त्या 300 कथामध्ये काही एकच गाथा असेल, काहींच्या 2 गाथा असतील, अशा कित्येक गाथा त्यांनी सांगितल्या. म्हणजे 423 गाथा 300 कथामध्ये सांगितल्या. आणि हा म्हणजे काही संपूर्णही नाही, पण तो सार आहे. आता त्रिपिटकामध्ये जवळजवळ आता 84,000 गाथा आहेत. त्याच्यातल्या 82,000 गाथा भगवंताच्या तोंडच्या आहेत आणि 2,000 गाथा त्यांचे अग्रशिष्यांकडून गायलेल्या आहेत. पण त्याही उपदेशक आहेत चांगल्या. पण ही जी 84,000 जी उपदेश आहेत तथागतांचे, त्यातले 82,000 त्यांचे, तर ही प्रवचनं आहेत. प्रवचन आणि गाथा यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे? प्रवचन आणि गाथा बघा, आता गाथा दिलेल्या नेमत्या साठवून ठेवलेल्या आहेत. पण त्या ज्या कथा आहेत, अठ्ठकथा, भगवंत नुसती गाथा सांगून सोडत नव्हते, कथाही सांगत होते की ते कशा प्रसंगाला घडलेल्या आहेत, तो प्रसंग कसा घडला, आणि त्याच्यावरून ते गाथा म्हणत होते. जसं आता पहिली गाथा आहे, पहिल्या गाथेमध्ये प्रसंग काय सांगतो की एक चक्खूपाल नावाचा वैद्य होता. डोळे चांगले करण्याचं त्याचं काम होतं, तो डॉक्टर होता. त्याच्याकडे एक स्त्री आली, आंधळी स्त्री. तिच्याजवळ पैसा नव्हता, गरीब होती. पैसा नसल्यामुळे तिनं सांगितलं की बाबा तुम्हाला फी द्यायला माझ्याकडे काही नाही आहे, पण माझे डोळे तुम्ही बरे कराल तर मी तुमची जीवनभर दासी होईन, माझ्या मुलाबाळासकट तुमची सेवा करीन. आता यानं ते कबूल केलं की चला बुवा ठीक आहे, ही म्हणते ते करू. तिला औषध दिलं, ती बरी झाली. बरी झाल्यावर आता ती घाबरली, अरे मला आता ह्या डॉक्टरच्या जीवनभर दासी व्हावं लागेल, मग आता काय करू. ती जेव्हा चेकिंगला गेली, तपासणीला गेली, तेव्हा ती खोटी बोलली की माझे डोळे बरोबर झाले नाही. आता हे भीतीमुळे ती बोलली, पण डॉक्टरनं काय करावं, आता हा प्रश्न आहे. पण याचं मन चांगलं नाही, याचंही मन प्रदूषितच आहे. ही खोटं बोलते ना, चला हिचे डोळे खराब करू. त्यानं असं औषध टाकलं तिच्या डोळ्यात की ती पुन्हा आंधळी झाली. आता आंधळी झाल्यावर काय उपयोग काय झाला सांगा. डॉक्टरचं इथे प्रदूषित मन आहे. वास्तविक डॉक्टरचं प्रदूषित मन राहायला नको, पण याच्यात त्यानं प्रदूषित मनानं तिचे डोळे आंधळे केले. हे भयंकर पाप आहे. आणि हा चकूपाल जेव्हा भगवंताच्या काळी तो भिक्खू झाला, तेव्हा सुद्धा तो आंधळा झाला. म्हणजे अशी हे पुनर्जन्माच्या कथा सांगतात. भगवंतात सत्य पुनर्जन्म असेल नसेल तो भाग नंतरचा भाग आहे, परंतु याच्यापासून बोध घेण्यासारखा आहे की भगवंताने सांगितलं की तुमचा उद्देश खराब नसावा, कुशल कर्म, कुशल उद्देश पाहिजे. आता डॉक्टरकडे ऑपरेशनला लोक जातात, ऑपरेशन करता करता काही मरतातही, पण त्यांचा उद्देश किती चांगला असतो. त्यांचा उद्देश असतो की हा मनुष्य बरा झाला पाहिजे, पण चुकून मेला तो. हा डॉक्टरचा दोष नाही, पण यानं जाणून बुजून तिला डोळ्याचे आंधळे करणे किंवा एखाद्या डॉक्टरनं जाणून बुजून पेशंटला मारणे हे मोठे पाप आहे. म्हणजे भगवंतांनी पापाची कक्षा कशी केली, तुमच्या उद्देशावर आधारित केली. म्हणजे याच्या जीवनातलं सत्य त्यांनी प्रगट केलेलं आहे.
तथागतांनी भगवान बुद्धांनी जी 82,000 प्रवचनं सांगितली, या 82,000 प्रवचनांमध्ये सुरुवातीला त्यांनी 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग, असं शेवटचं प्रवचन त्यांचं कोणतं होतं आणि त्याच्यातून त्यांनी काय संदेश दिला आणि ते नेमकं कुठे झालं? आता शेवटचं प्रकरण, आता शेवटचा उद्देश आपल्याला असं सांगता येईल की त्यांनी शेवटी जाताना प्रत्येक भिक्खूला विचारलं, सगळ्या भिक्खूंना, की अजूनही मी जिवंत आहे, तुम्ही मला सांगा की तुमच्या काही शंका कुशंका आहेत काय. तर यावेळी सगळे भिक्खू गप्प बसले, कोणी काही सांगितलं नाही. तेव्हा त्यांनी एक गाथा सांगितली थोडक्यात, की अपमादेन संपादित, म्हणजे अप्रमादात राहून तुम्ही मिळवा, संपादन करा. काय संपादन करा? निब्बाण संपादन करा, सुख संपादन करा. त्याचा अर्थ तोच आहे की अप्रमादात राहा, आणि तुम्ही कायम अप्रमादात राहायला पाहिजे. म्हणजे तुम्ही सतत जागरूक असले पाहिजे. अप्रमाद वग्गोमध्ये इथे एक सेपरेट अप्रमाद वग्गो दिलेला आहे की त्याच्यात त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की तुम्ही सतत जागरूक असले पाहिजे. तुम्ही चालतायत, बोलतायत, जे काही करता आहात ते तुम्ही मनपूर्वक, लक्षपूर्वक केले पाहिजे, आणि त्यामुळे तुम्हाला हे सगळं मिळेल. कारण तुम्ही जसे आता शरीराकडे लक्ष गेलं पाहिजे, कायानुपश्यना, वेदनानुपश्यना, तुमच्यामध्ये शरीरात काय काय वेदना होत आहेत त्याचं तुम्ही हे केलं पाहिजे. चित्तानुपश्यना, म्हणजे तुमचं चित्त कसं चंचल आहे, तुमच्या मनात किती वाईट विचार आला आहे किंवा चांगला विचार आला आहे, त्याच्याबद्दल तुम्ही सतत जागरूक असले पाहिजे. आणि चांगले विचार, कुशल विचार तुम्ही आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे हे चित्तानुपश्यना झाली. तुम्ही हेही विचारलं पाहिजे, धम्मानुपश्यना आहे, म्हणजे ह्या चित्ताचा स्वभाव तुम्ही ओळखला पाहिजे की बाबा तुमच्या चित्तामध्ये काय निर्माण झालं आहे. लोभ झाला की द्वेष झाला की आसक्ती निर्माण झाली की काय झालं, तुम्ही रागात आहात की काय, म्हणजे हे सगळ्या गोष्टी तर तुमची सतत जागरूक असले पाहिजे. विपश्यना, हे विपश्यनाचे 4 हे दिलेलं आहे. बुद्धांचा हा संदेश जर आपण लक्षात घेतला, अप्रमादात तुम्ही सतत अप्रमादात राहायला पाहिजे. अशा अप्रमादात राहून आज जगामध्ये म्हणजे अर्हंत म्हणा किंवा या अप्रमादात राहून स्वयंप्रज्ञ म्हणा, असं आज जगात व्यक्तिमत्व आहेत का, आणि ते असतील तर नेमकी कोण? जगात आहेत, जगात आहेत. भगवंतांनी सांगितलेलं आहे की ही पृथ्वी अर्हतापासून खाली राहणार नाही. म्हणूनच आपण बघतो ना, एच बुद्धा अतीताचं, एच बुद्धा अनागता, पचुपन्नाच ये बुद्धा अहं वंदामी सबदा. म्हणजे पूर्वी होऊन गेलेले बुद्ध, पुढे होणारे बुद्ध, आणि सध्या अस्तित्वात असलेले बुद्ध, यांना पण आपण वंदन करतो. आपण त्रिवार वंदन का करतो, किंवा 3दा आपण बुद्धं शरणं गच्छामि हे 3दा का म्हणतो, धम्मं शरणं गच्छामि, त्याला तेच कारण आहे की भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळात जे काही बुद्ध झाले त्याला आपण वंदन करतो. म्हणजे हे जग अर्हतापासून खाली नाही, पण एवढंच आहे की भारतामध्ये कमी प्रमाण आहे. म्हणजे कदाचित आता ती अवस्था जाणण्यासाठी त्याच लेवलवर जावं लागेल. आता कोण अर्हत आहे, कोण श्रोतापन्न आहे, कोण सगदागामी आहे, अनागामी कोण आहे, 4 अवस्था आहेत ह्या मनुष्याच्या जीवनाच्या, त्याच्या आध्यात्मिक उंचीच्या ह्या 4 अवस्था आहेत. तर ते ओळखण्यासाठी आपण त्याच लेवलला गेल्याशिवाय ओळखता येणार नाही. आणि एखादा बुद्ध असेल तो स्वतः मी बुद्ध झालो असं म्हणून फिरत नाही किंवा अनागामी सांगत बसत नाही. ते त्याच्या मनाची अवस्था तुम्ही ओळखू शकता.
आता इथे गोयंका गुरुजी कमीत कमी श्रोतापन्न होऊन गेलेले आहेत असं आपण ऐकतो. पण त्यांना जर विचारलं की ते हसण्यावारी नेत होते. पण आपण म्हणू शकतो की श्रोतापन्न ते असले पाहिजे, कारण ज्या माणसानं धम्माचा प्रसार साऱ्या विश्वात करण्याचा प्रयत्न केला, बाबासाहेब कदाचित श्रोतापन्नच्याही वरच्या अवस्थेला असतील, कारण त्यांनी एवढ्या जगाचा उद्धार केलेला आहे. हे बुद्धत्वापेक्षाही महान कार्य आहे की हजारो लोकांना, करोडो लोकांना सुखाचा मार्ग दाखवणे हे एक क्रांतीच आहे. आणि ती लेवल आता आपण ओळखू नाही शकत, पण ते श्रोतापन्नच्याही वर असले पाहिजे. सर म्हणजे जगामध्ये आणि विशेषतः देशामध्ये हा बुद्धाचा देश आहे. बुद्धाच्या देशात धर्म चळवळ आहे. आता ही म्हणजे बाबासाहेब म्हणतात की कुठलाही विचार हा आचरणात असतो, तो ग्रंथात किंवा कुठल्याही निर्जीव वस्तूत नसतो. तर हे लक्षात घेता बाबासाहेबांचं तर महाबोधी विहार जे आहे त्याचा मुक्तीचा आंदोलनाचा प्रश्न खूप काळापासून प्रलंबित आहे. तर या महाबोधी विहाराच्या मुक्तीच्या संदर्भात आज अवस्था काय आहे आणि ते कशा स्वरूपात ते मुक्त झालं पाहिजे की नको, नेमकं काय आपल्याला सांगतं? बघा, महाविहार मुक्त व्हायला पाहिजे, कारण तिथे जे चालवणारे लोक आहेत ते बुद्धाच्या विचाराचे नाहीत. म्हणजे त्यांनी जे त्याच्यावर हुकूम गाजवत आहेत महाविहारावरती, ते श्रद्धेपोटी नाही. त्यांचा उद्देश वाईट आहे. त्यांचा उद्देश असा वाईट आहे की त्याच्यापासून जे काही अर्निंग येईल, जे काही दान येईल, ते आपल्याला मिळालं पाहिजे. ह्या उद्देशाने तिथे माणसं बसलेली आहेत. ते भगवंताच्या सेवेसाठी किंवा त्यांचे जे शिष्य येतात, भगवंताचे, बुद्धाचे, धम्माचे शिष्य येतात, त्यांच्या उद्धाराचीही त्यांना तशी काळजी नाही. त्यांना त्याच्याशी काही मतलब नाही, डेव्हलप करण्याची त्यांची इच्छा नाही. तर त्यांनी वास्तविक स्वखुशीनं ते बौद्धांच्या ताब्यात द्यायला पाहिजे. तुम्ही तुमचे देवांचे विचार करता, रामभूमीचा विचार करता, राम जन्मभूमीचा विचार करता, रामाचे टेम्पलचा विचार करता, तसं बुद्धाचा विचार का करत नाही? तुम्ही जर सर्व धर्म समभाव म्हणता, तुम्ही म्हणता की बा हे सगळं त्या धर्माला अनुसरून हवे आहे, तर मग तुम्ही तुमचं करा, पण आमचं तर आम्हाला द्या. आता वास्तविक रामाच्या भूमीतही तिथं आपल्या बौद्धांचेच सगळे अवशेष सापडलेले आहेत. आणि ते बौद्धांचे अवशेष सापडले, पण त्यांच्यात एवढी उदारता नाही आहे की चला तुमचं आहे हे तुम्ही घ्या. एवढे उदारतेचे ते माइंड नाही आहे. म्हणजे त्यांचं माइंड अजूनही ते प्रदूषित आहे, स्वच्छ मन झालेलं नाही आहे. आसक्तीत अडकलेले आहेत, दान धर्म याच्यामध्ये ते अडकलेले आहेत, कर्मकांडात अडकलेले लोक आहेत. आणि त्यांच्या अधीन हे बुद्धभूमी असणं, बुद्धाचं महाविहार त्यांच्या अधीन असणं म्हणजे सत्यानाशच आहे. त्याच्यानं उत्कर्ष नाही. सर शेवटी तुम्ही ही जी धम्म चळवळ आहे देशामध्ये ती प्रबळ व्हावी, भारत हा बौद्धांचा बौद्धमय देश व्हावा, तो जगाच्या नकाशावर एक बौद्धमय राष्ट्र म्हणून उभं राहावा, यासाठी धम्म चळवळ मजबूत करण्यासाठी तुम्ही उपासकांना काय संदेश द्या? उपासकांना मी हे सांगेन की त्यांनी जास्तीत जास्त हा धम्म जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यासाठी जे आपलं बौद्ध साहित्य आहे ते समजून घेतलं पाहिजे. आणि ते समजून घेतलं पाहिजे. आणि जर साऱ्या मानवजातीचाच विचार त्याच्यात आहे तर मानवजातीला तुम्ही तुमच्या आचरणानं दाखवलं पाहिजे की बाबा रे असं वागल्यानं उद्धार आहे. साऱ्या मानवजातीचा उद्धार आहे. त्याच्यात कोणी नीच नाही, कोणी उच्च नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही. हा आचरणाचा विषय आहे. नुसतं धर्मांतर होऊन त्याच्यानं काही विशेष होणार नाही. कारण धर्मांतर होऊ नये
जर लोक त्याच्यात मिक्स करत असतील, संस्कृती जुनी मिक्स करत असतील, ज्याच्यानं प्रभाव आहे तुमचा, किंवा जे इतके दिवस करत आला तेच करत असाल आणि वरून म्हणत असाल की मी बुद्धिस्ट आहे, ते ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही आहे. बुद्धांनी धर्मांतरावर किंवा लोकांच्या याच्यावर तसा, ह्या बौद्ध धर्मामध्ये तसं नाहीच आहे की बा धर्मांतर केल्या म्हणजे तुम्ही आमची संख्या वाढवली, याला मिनिंग नाही आहे. तुम्ही आचरण कसं करता ह्याच्यावर साऱ्या जगाचा भर आहे. आणि जो आचरण करीत असेल तो बुद्धिस्ट आहे. आपण त्याला हे प्रबळ हे करण्यासाठी दीक्षा पण आवश्यक आहे, याला ते कारण आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही डिव्होशन करणार नाही. दीक्षा आवश्यक आहे की तुम्हाला डिव्होट करायचं आहे त्या विचारांशी, तर तुम्ही दीक्षा घेतलीच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही डिव्होटही करणार नाही. तुम्ही ना धड इकडचे ना धड तिकडचे असं होणार. त्याच्यासाठी तुम्ही विचाराशी निगडीत असा आचरण आणि संदेश देणं आवश्यक आहे. माननीय डी.एल. कांबळे सर, धम्म अभ्यासक, चळवळीचे पुरस्कर्ते, आपण आताच त्यांना ऐकलं. भाषेच्या संदर्भात उच्चार, संयम आणि भाषेच्या संदर्भात उच्चार आणि विचार आणि उच्चारातला संयम या गोष्टी त्यांनी आत्मसात केलेल्या आहेत. त्याचबरोबर विचारांची खोली म्हणजे एका अर्थाने ते बौद्ध धम्म साहित्याचे प्रकांड पांडित्य असं एक व्यक्तिमत्व त्यांचं आपल्याला म्हणता येईल. त्यांचा आपण भाषा आणि विचार या दोन्ही गोष्टी जर ऐकल्या तर निश्चितपणे प्रचंड खोली त्यांच्या शब्दांमध्ये आणि त्यांच्या विचारांमध्ये आपल्याला जाणवते. माननीय डी.एल. कांबळे सर यांच्याशी आपण पुन्हा पुन्हा वार्तालाप करत राहणार. येणाऱ्या काळामध्ये त्यांचं मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळी लाभेल. आज आपण त्यांनी आपल्याला जो वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबा. जय भीम. जय भीम.